नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले. आज एक खूप इंटरेस्टिंग विषय होणार आहे. तो विषय आहे बॉलिंजर बँड, याचा वापर कसा करायचा. आता मी या व्हिडिओचे 2 पार्ट केलेले आहेत. हा पूर्ण सिंगल व्हिडिओ असणार आहे. त्या पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला एका व्हाईट पेपरवरती ड्रॉ करून शिकवणार आहे की बॉलिंजर बँड कसा असतो, कसा तयार होतो, त्याचं काय मीनिंग आहे. आणि दुसरा याच व्हिडिओमधला सेकंड हाफ जो पार्ट असेल त्याच्यामध्ये आपण चार्टवरती लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जाणार आहोत आणि त्यामध्ये माहिती घेणार आहोत बॉलिंजर बँडचं कसं ॲप्लिकेशन करायचं. तर आपण आता जाऊया आपल्या व्हाईट पेपरवरती. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला व्हाईट पेपरवरती दिसत आहे एक आकृती. ती आकृती काय आहे ती मी तुम्हाला समजावून सांगतो. वरती तुम्हाला एक लाल लाईन दिसतेय, मध्ये ब्ल्यू लाईन दिसतेय आणि खाली ग्रीन लाईन दिसते. हा आहे ॲक्च्युली, याला म्हणतात बॉलिंजर बँड. आणि या बॉलिंजर बँडमध्ये प्रत्येक लाईन खालची असो, वरची असो, मधली असो आणि खालची असो, याचा काय मिनिंग असतो. आणि हा बँड छोटा होतो तेव्हा काय मिनिंग आहे, मोठा होतो तेव्हा काय मिनिंग आहे, परत छोटा परत मोठा, हे सगळं मी तुम्हाला आज समजावून सांगणार आहे. तुम्ही बरोबर शांतपणे ऐकून घ्या. आता आपण यापूर्वी सुद्धा मुव्हिंग ॲव्हरेजबद्दल बोललो होतो. 20 दिवसाची जी सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज आहे, म्हणजे ही मी ब्ल्यू कलरमध्ये काढलेली आहे, तर मधली ही ब्ल्यू कलरची लाईन दिसते, त्याला सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज असं म्हणतात. आणि मुव्हिंग ॲव्हरेजबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ यापूर्वी काढलेला आहे. समजा ह्या वरचा लाल रंगाचा बँड आणि खालचा जो ग्रीन कलरचा बँड आहे त्याला तात्पुरतं तुम्ही विसरून जा. समजा या ज्या SMA वरती 20 दिवसाची जी मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्यावरती ग्रीन कॅन्डल तयार झाली पहिल्या दिवशी, परत दुसऱ्या दिवशी, परत तिसऱ्या दिवशी, परत चौथ्या दिवशी, म्हणजे या स्टॉकनी किंवा ह्या इंडेक्सनी इथे हाय केला आणि परत स्टॉक खाली पडला, परत इथे लो केला, परत इथून पुढे परत हाय केला, परत लो केला. म्हणजे आपण आपल्या अपट्रेंडमध्ये पाहिलेलं आहे की हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो कसे होतात. पण याच्या मागे ह्या बँडचा काय उपयोग आणि हे जे लाईन काढलेत त्याचं काय मिनिंग आहे तेच तुम्हाला मी आता समजावून सांगतोय. बॉलिंजर बँड हा मी पहिले 2 टर्म्स यूज करतो, त्या तुम्ही फक्त ऐका आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी लगेच तुम्हाला सांगणार आहे. बॉलिंजर बँड हे स्टँडर्ड डेव्हिएशनचा उपयोग करतं आणि बॉलिंजर बँड हे व्हॉलेटिलिटीचा सुद्धा उपयोग करतं, त्याप्रमाणे ते रिॲक्ट करतं. आता याच्यामध्ये 2 शब्द आले, एक म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन आणि दुसरं आला शब्द व्होलॅटिलिटी. आता पहिला शब्द जो आहे स्टँडर्ड डेव्हिएशन त्याच्याबद्दल बघूया. तुम्ही जर गुगलवरती सर्च कराल तर तुम्हाला तिथे 1 स्टँडर्ड डेव्हिएशन आणि 2 स्टँडर्ड डेव्हिएशन असं तुम्हाला माहिती येईल. म्हणजे आपण या जगामध्ये कुठलेही व्हॅल्यूज असतील ज्या एकमेकांपासून वेगवेगळ्या आहेत किंवा एखादं ऑकेजनमध्ये कुठली गोष्ट घडत असेल आणि त्यामध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यू येत असतील तर त्याचं आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काढू शकतो, म्हणजे एक गणिताच्या फॉर्म्युल्याने. बरं, त्या फॉर्म्युल्याचा उपयोग काय आणि स्टॉक मार्केटचा त्याच्याशी संबंध काय तेही बघून घ्या. म्हणजे जर आपण एक स्टँडर्ड डेव्हिएशननी कुठली गोष्ट कॅल्क्युलेट करायला गेली तर ती साधारणपणे 60% वरती खरी ठरते. लक्षात आलं. आणि जर तीच गोष्ट जर आपण स्टँडर्ड डेव्हिएशन 2च्या फॉर्म्युल्यानी त्याचा व्हॅल्यू काढली तर त्याच्यामध्ये ॲक्युरेसी किंवा खरं सांगण्याची जी ताकद आहे ती 95% असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी परत सांगतो, जेव्हा आपण 2 स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला यूज करतो तेव्हा त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या व्हॅल्यू असतात ते 95% पेक्षा जास्त वेळा खऱ्या असतात. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की हा जो बॉलिंजर बँड इन्व्हेंट करणारे सर होते जॉन बॉलिंजर, त्यांनी स्वतःचं आडनाव त्याला दिलेलं आहे. त्या बॉलिंजरच्या नावाने जो बँड काढला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्टँडर्ड डेव्हिएशन 2चा उपयोग केलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये ज्या पण स्टॉकच्या किमती असतील त्या 95.5% खऱ्या असतील किंवा त्यामध्येच मूव्ह करतील, यासाठी बॉलिंजर बँड काढलेला आहे. म्हणजे तुम्हाला याचं महत्त्व कळालं असेल की या बँडमध्ये वापर केल्यानंतर त्या स्टॉकमध्ये तयार होणाऱ्या किमती ह्या 95.5% त्या बँडमध्येच असतात, बँडच्या बाहेर जात नाहीत. म्हणजे आपल्याला त्या बँडमधले जे अप्पर बँड आणि लोअर बँड आहे ते ही कितीतरी फायदेशीर आहेत, मदत करणारे आहेत ट्रेडिंगसाठी. त्याचा उपयोग कसा करायचा मी तुम्हाला हे पुढे सांगतो.
फार कन्फ्यूज होऊ नका, मी फक्त थेरॉटिकल पार्ट सांगतोय. जेव्हा प्रॅक्टिकल व्हिडिओ लॅपटॉपच्या स्क्रीनवरती दिसेल तेव्हा तुम्हाला एकदम सोपं वाटणार आहे. त्यामध्ये कुठलंही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन नाहीये. मी फक्त सुरुवातीचा व्हिडिओ नेहमी थेरॉटिकल थोडंफार सांगतो आणि जास्त व्हिडिओ माझा हा प्रॅक्टिकल याच्यावर असतो, त्यामुळे अजिबात व्हिडिओला कंटाळू नका. परत दुसरी गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये की हे स्टँडर्ड डेव्हिएशन काढलं कसं जातं, तर कशापासून काढलं जातं, तर स्टँडर्ड डेव्हिएशन हे मीन पासून काढलं जातं, म्हणजे मधल्या व्हॅल्यू पासून काढलं जातं. तर त्या मधल्या व्हॅल्यूसाठी ही जी ब्ल्यू लाईन जी आहे त्याला आपण 20 दिवसाची सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज आहे, त्याला आपण मीन व्हॅल्यू पकडली आहे, म्हणजे मधली व्हॅल्यू. आता याच्या वरती जर एखादा स्टॉक गेला तर तो किती टक्के जाऊ शकतो किंवा किती पर्सेंट जाऊ शकतो हे या अप्पर बँडने सांगितलं. म्हणजे हा लाल रंगाची जी लाईन आहे त्याला अप्पर बँड म्हणतात आणि ग्रीन कलरची लाईन आहे त्याला लोअर बँड म्हणतात. आता तो कलरचं सेटिंग आहे ते आपण चार्टवरती कुठलंही ठेवू शकतो, बरोबर आहे. पण मी तुम्हाला एक रेड आणि ग्रीन का काढले त्याच्यावरती पण नंतर मी येतो. म्हणजे जर एखादा स्टॉक इथे वाढायला लागला तो रेड कलरच्या लाईन मधच्या आतमध्ये किंवा त्याच्या जवळपर्यंत जाऊ शकतो 95.5%. आणि समजा एखादा स्टॉक खाली पडला, समजा इथून खाली स्टॉक पडतोय तर तो कुठपर्यंत जाऊ शकतो, तर ही जी ग्रीन कलरची लाईन आहे खालची पडताना खालची लाईन वापरली जाते तर तिथपर्यंत जाऊ शकतो 95.5%. म्हणजे या स्टँडर्ड डेव्हिएशनमुळे आपल्याला कळेल की तो स्टॉक अंदाजे कुठपर्यंत जाऊ शकतो आणि समजा खाली पडला तर तो कुठपर्यंत पडू शकतो हे आपल्याला त्यामध्ये कळतं. म्हणजे या स्टॉक मार्केटमधील स्टॉकच्या किंवा इंडेक्सच्या चार्टमध्ये 95.5% टाइम्स हा बँड बरोबर उत्तर देतो किंवा त्याच प्राइसला त्या बँडच्या आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करतो, बाहेर पडू देत नाही. एवढं छान हा इंडिकेटर आहे. त्याचं ॲप्लिकेशन तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला खूप आनंद होईल की मी हे गोष्ट तुम्हाला काय सांगतोय ते. दुसरी गोष्ट आहे ती व्होलॅटिलिटी. व्होलॅटिलिटी म्हणजे काय की समजा एखादा स्टॉकमध्ये समजा एखाद्या स्टॉकची किंमत 100 रुपये आहे, समजा आता समजा ही 100 रुपये याची किंमत आहे. मग आता इथे रेडने काढतो, समजा ही येते याची 100 रुपये किंमत आहे. दुसऱ्या दिवशी ती 101 झाली, परत 100ला आली, परत 98ला आली, परत 99ला आली, परत 100ला गेली. तुम्ही बघाल तर याची जी किंमत आहे ती फार मूव करत नाही. म्हणजे 98, 99, 100, 99, 98, 99, 100 एवढ्या छोट्या प्राइस मुवमेंटमध्येच ती जर किंमत हालत असेल किंवा मागे पुढे होत असेल तेव्हा हा जो बँड आहे किंवा ह्या ब्ल्यू लाईन पासून ह्या खालच्या आणि वरच्या बँडचं अंतर आहे ना ते फार कमी असतं. म्हणजे तुम्ही इथे अंतर बघाल तर हे एवढंच अंतर आहे आणि हे याचं अंतर एवढं आहे आणि तुम्ही इथे बघाल तर हे अंतर खूप जास्त आहे, बरोबर ना. म्हणजे जेव्हा प्राइस खूप जास्त प्रमाणामध्ये मागे पुढे होते, वाढत जाते किंवा कमी कमी होत जाते त्यावेळेस ह्या बँडची साईज किंवा आकार फुग्यासारखा फुगतो. आणि जेव्हा किंमत छोटी छोटी मुवमेंट दाखवते म्हणजे 1 रुपयाची, 50 पैशाची, 1 रुपयाची खाली, 1 रुपयाची वरती, 1 रुपयाची खाली, 1 रुपयाची वरती, तेव्हा प्राइसमध्ये खूप साऱ्या मुवमेंट होत नाहीत किंवा तिथे व्हॉल्यूम कमी असतो किंवा प्राइस बाईंग सेलिंग जास्त होत नाही. त्यावेळेस जो बँड इथे तयार होतो छोट्या आकाराचा, याचा अर्थ इथे व्होलॅटिलिटी कमी आहे आणि इथे व्होलॅटिलिटी जास्त आहे. हाय व्होलॅटाईल म्हणजे तिकडे जास्त प्रमाणामध्ये प्राइसची मुवमेंट होते खाली वरती आणि कमी व्होलॅटिलिटी म्हणजे तिथे प्राइसची किंमत आहे ती जास्त मूव्ह होत नाही, थोडक्यातच मूव्ह होते, खाली वरती 1 रुपये अशी मुवमेंट होते किंवा कमी पर्सेंटमध्ये मूव्ह होते, 0.5% मध्ये मूव्ह होते, 0.25% मध्ये मूव्ह होते. तर अशाला लो व्होलॅटिलिटी म्हणतात आणि हे बँड तो सांगतो. तुम्हाला कळालं मी काय म्हणतो ते. आता हा पूर्णपणे थेरॉटिकल पार्ट आहे. थोडं मी आता याच्या पुढे जातो की स्टँडर्ड डेव्हिएशनचा उपयोग करून आपल्याला ह्या बँडमध्ये काय माहिती पडणार आहे किंवा या बँडचा अप्पर बँड म्हणजे जो लाल रंगाचा आहे आणि लोअर बँड हा ग्रीन कलरचा आहे याचा मिनिंग काय आहे ते तुम्हाला सांगतो. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे समजा एखादा स्टॉक वरती जायला लागला, समजा इथून त्याने ग्रीन कॅन्डल बनवली, परत त्याने इथे ग्रीन कॅन्डल बनवली, इथे ग्रीन कॅन्डल बनवली, परत इथे ग्रीन कॅन्डल बनवली, तर तो रेड जी लाईन आहे अप्पर बँड तो तिथपर्यंत जातो आणि त्यानंतर परत खाली पडायला लागतो आणि परत ह्या मधल्या ज्या ब्ल्यू लाईन आहे त्याला टच करतो.
म्हणजे याच्यामध्ये काय होतंय की किंमत तर वाढते, पण कुठपर्यंत वाढते, ह्या लाल बँड पर्यंत, परत ती खाली येते, परत खाली आली तर येते तर ह्या ब्ल्यू लाईनला टच करते, परत इथून बाउन्स बॅक होते आणि परत वरती जाते तर कुठपर्यंत वाढते, फक्त ह्या रेड लाईन पर्यंत, रेड लाईनच्या वरती जात नाही आणि परत ती खाली येते. याचा असा अर्थ होतो प्रत्येक स्टॉकमध्ये जेव्हा किंमत वाढणार तेव्हा ही रेड जी लाईन आहे, अप्पर बँड आहे, तिथपर्यंतच वाढते आणि परत तिथपर्यंत तिथून खाली पडते. म्हणजे हा जो बँड आहे तो त्या स्टॉक मधला हाय लेवलची प्राइस, जास्त किमतीची लेवल हा सांगतो आणि तेव्हाच आपल्याला अलर्ट करतो की हा स्टॉक आता हाय प्राइस वरती आहे, पटकन याच्यामध्ये प्रॉफिट बुक कर. आणि तू समजा या लेवलला तू समजा हा स्टॉक खरेदी केला असशील तर तो या लेवलला म्हणजे ह्या रेड लाईनला टच करेल तेव्हा तो विकून टाक, कारण इथून किंमत खाली पडणार आहे. आता एवढं छान सगळ्या गोष्टी सांगत असेल एखादा बँड, तर याचा उपयोग किती छान असेल किंवा किती फायद्यासाठी उपयोग करू शकतो. तर मग हा मी रेड काढायचं कारण काय, रेड म्हणजे रेजिस्टन्स आणि ग्रीन म्हणजे सपोर्ट, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे. म्हणजे एखादा स्टॉक वाढायला लागला तर कुठल्या एका किमतीला त्याला रेजिस्टन्स मिळतो, त्याला थांबायला सांगतो आणि तिथून परत खाली स्टॉक पडतो. म्हणजे आपल्याला तो ह्या रेड लाईनच्या तिथे विकून टाकायचा आहे, बाय इकडे करायचा आहे, विकायचा इथे आहे. म्हणजे तुम्हाला कळालं असेल की हा जो बँड आहे किती चांगली माहिती सांगतोय. म्हणजे रेड कलरचा जो बँड आहे तो हाय प्राइस सांगतो आणि ग्रीन कलरचा बँड आहे तो लो प्राइस सांगतो. आपण हाय प्राइस साठी काय म्हणलंय, ओव्हरबॉट असं वाक्य वापरलं होतं RSIच्या व्हिडिओमध्ये, आणि खाली जेव्हा तो असतो तेव्हा ओव्हर सोल्ड हे वाक्य वापरलं आहे. म्हणजे तुम्हाला मी इथे लिहून देतो, ग्रीन असतो त्याला ओव्हर सोल्ड म्हणतात आणि जो रेड आहे त्याला ओव्हर बॉट असं म्हणतात. ओव्हरबॉट म्हणजे जास्त प्रमाणामध्ये खरेदी केलेला आणि जास्त प्रमाणामध्ये विकलेला. जेव्हा जास्त प्रमाणामध्ये खरेदी होतो त्यानंतर तो पडू शकतो आणि जास्त प्रमाणामध्ये विकला जातो तेव्हा त्याची ताकद संपते आणि परत तो वरती जाऊ शकतो, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला ह्या वरच्या लाईनचा आणि खालच्या लाईनचा अर्थ कळाला की वरची लाईन म्हणजे त्या स्टॉक मधील हाय प्राइस आहे आणि खालची लाईन म्हणजे त्या स्टॉक मधली लो प्राइस आहे. आणि जेव्हा हाय प्राइस असते तेव्हा तो स्टॉक पडण्याची दाट शक्यता असते आणि जेव्हा त्याची लो प्राइस असते तेव्हा त्याची किंमत वाढण्याची दाट शक्यता असते. हेही तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणून मी इथे थोडं इथे रेड काढतो आणि इथे ओव्हरसोल्ड झाल्यानंतर परत इकडे बाईंग सिच्युएशन येते आणि तो स्टॉक आहे तो अक्षरशः एवढ्या वरती गेला आणि तिथे आपण त्याला बाय करू शकतो आणि इथे गेल्यावर सेल करू शकतो, हे तुम्हाला कळालं. आता हे ॲक्च्युली मी तुम्हाला लॅपटॉपच्या स्क्रीनवर पण दाखवणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण तुमची डबल रिव्हिजन होते, मी जेव्हा सांगतो तेव्हा तुमची डबल रिव्हिजन होते. आता अप्पर बँडचं तुम्ही सांगितलं की ओव्हरबॉट, लोअर बँडचं सांगितलं की तुम्ही ओव्हरसोल्ड, रेड बँड म्हणजे रेजिस्टन्स सारखं काम करतो किंवा हा जास्त किंमत झाली आहे म्हणून सांगतो. जो खालचा ग्रीन बँड आहे तो सांगतो की तुमचा ओव्हरसोल्ड आहे किंवा लो किंमत आहे किंवा या ठिकाणी आपण खरेदी करू शकतो, हे आपल्याला सांगतो. या तिन्ही गोष्टी हे खालचे आणि वरचे बँड सांगतो. पण तुम्ही जर या बँडचा बघाल तर इथे छोटा आकार आहे, इथे मोठा आकार आहे, इथे परत छोटा झाला, परत इथे मोठा झाला, परत इथे छोटा झाला. हे असं का होतंय ते पण मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगणार आहे. पण त्याच्या आधी 20 दिवसाची जी EMA आहे, 20 दिवसाची सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज आहे, जेव्हा स्टॉकची किंमत वाढायला लागली त्याबरोबर ह्या बँडची पण जो आहे तो वरच्या दिशेने पळायला लागला, बरोबर ना, हा वरच्या दिशेने पळतोय. याचा असा अर्थ काय होतो की जेव्हा सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज किंवा ह्या बँड मधली जी मधली लाईन आहे ही जेव्हा वरच्या दिशेने जात असते तेव्हा त्याला अपट्रेंड आहे असं म्हणतात आणि जेव्हा ती खालच्या दिशेने जात असते तेव्हा त्याला डाऊन ट्रेंड आहे असं म्हणतात. किती सोपं आहे. मधली जी सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती वरती जात असेल तर अपट्रेंड, म्हणून तिथे बायचा कॉल घ्यायचा. आणि जेव्हा सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज खाली पडत असते तेव्हा तिथे सेलचा कॉल घ्यायचा.
बरोबर ना. इथे बायचा कॉल घेणं इम्पॉर्टंट आहे. इथे सेलचा कॉल मी जास्त करून सांगत नाही लोकांना की सेल तुम्ही करू शकता म्हणून, कारण कधी कधी प्राइस आणखीन या बँडच्या बाहेर जाऊन 5% पण चान्सेस येऊ शकतात. पण मोस्टली जेव्हा एखाद्यामध्ये बायची ताकद असेल तर बायच्या लेवलला ठिकाणी काम करायचं, सेलिंगमध्ये जाऊ नये. इथं सेल करून तुम्ही बँडच्या तिथे परत बाय करू शकता. पण नेहमी इथे बाय केला, इथे सेल केला, परत तो इथे बाय केला पाहिजे, इथे सेल केला पाहिजे, परत इथे बाय केला पाहिजे, इथे सेल केला पाहिजे, असंच करायचं. कारण तिथे बायची ताकद आहे तिथे बायच करायचं, जिथे सेलची ताकद आहे तिथे सेल करायचं. हे तुम्हाला मी नंतर ड्रॉ करून देतो. तुम्हाला कळालं असेल मी काय म्हणलं ते. म्हणजे जेव्हा मुव्हिंग ॲव्हरेजचा जो कल आहे किंवा ती वरच्या दिशेने जात असेल तर त्याला अप ट्रेंड म्हणायचं, आणि ती खालच्या दिशेने जर जात असेल त्याला डाऊन ट्रेंड म्हणायचं. म्हणजे तिन्ही ज्या लाईन आहेत त्याच्या तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्याचा उपयोग काय होतो. आता जाऊया की हे जे बँड आहेत हे इथे छोटा आहे किंवा इथे छोटा झाला आहे, तर त्याचा अर्थ काय. तर याला म्हणतात बॉलिंजर बँड स्क्वीज. स्क्वीज म्हणजे सिकुडणं किंवा गोठणं किंवा एकत्र येणं किंवा एकदम टाईट पकडल्यावर कसं होतं त्याला स्क्वीज म्हणतात. एखाद्याने हात मुरगळला त्याला स्क्वीज म्हणतात. म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं आहे की इथे जर तुम्ही बघाल की याचा आकार फार छोटा आहे आणि याला म्हणतात बॉलिंजर बँड स्क्वीज. आता बॉलिंजर बँड स्क्वीज म्हणजे काय, तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं की जेव्हा किमतीची मुवमेंट आहे ती कमी प्रमाणामध्ये होते. म्हणजे समजा एखादा स्टॉक 1000 रुपये किमतीचा आहे आणि त्याची किंमत वाटते 1002, 1003, 1001, 1999, परत 1002, 1003. म्हणजे त्यामध्ये प्राइसची मुवमेंट बघाल तर हार्डली काय म्हणतात 0.1%, 0.2% अशी आहे. मग त्यावेळेस किमतीची जर मुवमेंट खूप नसेल तेव्हा हा बँड जवळ येतो. इथे जसा आलाय तसा जवळ येतो, इथे जसा आलाय तसा जवळ येतो. तेव्हा समजून जायचं की तिकडे बँड हा नॅरो आहे. नॅरो म्हणजे जिथे फार मुवमेंट होत नाही. आता इथे जास्त मुवमेंट होते का, तर नाही. इथे पण तुमची जास्त मुवमेंट झाली का, नाही. इथे मुवमेंट पण छोट्या मुवमेंट झाले. ही जशी एवढी मोठी मुवमेंट झाली तशी इथे मुवमेंट झाली का, तो बँडच्या आतमध्येच फिरतोय. जेव्हा लहान मुवमेंट होते किमतीमध्ये, इथे दोन्ही एक्झाम्पल आहेत, तर त्याला बँड जो आहे तो एकदम जवळ येतो. त्याला आपण नॅरो बँड किंवा जवळ आलेला बँड किंवा बँड स्क्वीज असं म्हणू शकतो. आणि जे बँड वाईड झालेले आहेत म्हणजे मोठे झालेले आहेत, इकडे फुगलेला आहे, इथे फुगलेला आहे, तर त्याला बँड वाइडनिंग असं म्हणतात. म्हणजे तो विस्तारलेला आहे किंवा फुगलेला बँड आहे असं म्हणू शकतो. फुगलेल्या बँडमध्ये आणि ह्या जवळ झालेल्या बँडमध्ये फरक असा आहे की याच्यामध्ये किमतीमध्ये जास्त फरक पडलेला नसतो आणि याच्यामध्ये किमतीमध्ये फार फरक पडलेला असतो. म्हणजे इथे वोलॅटिलिटी वाढलेली असते, किमतीमध्ये खूप फरक आहे म्हणून याला वोलॅटिलिटी वाढणं असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये किंमत फार कमी मुवमेंट दाखवते तिथे वोलॅटिलिटी कमी असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्ट कळल्या. वोलॅटिलिटी म्हणजे काय, तर किमतीमध्ये फार फरक न पडणे म्हणजे वोलॅटिलिटी कमी होते, आणि किमतीमध्ये फार मुवमेंट होणं म्हणजे वोलॅटिलिटी वाढते. म्हणजे जेव्हाही वोलॅटिलिटी वाढते तेव्हा बँड फुगतो, जेव्हा वोलॅटिलिटी कमी होते तेव्हा बँड छोटा असतो. बरोबर. जेव्हा किमतीमध्ये कमी फरक असतो तेव्हा बँड छोटा असतो, जेव्हा किमतीमध्ये खूप फरक असतो तेव्हा बँड मोठा होतो. अपट्रेंडमध्ये किंमत वाढते कमी होते, वाढते कमी होते, त्यामुळे त्याचा फुगतो. डाऊन ट्रेंडमध्ये सुद्धा किंमत कमी प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये विकले गेल्यामुळे त्याची किमतीमध्ये मुवमेंट खूप होतात, त्यामुळे तो बँड फुगलेला असतो. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की जेव्हा बँड छोटा आहे तेव्हा नॅरो बँड म्हणतात किंवा स्क्वीज बँड म्हणतात, आणि जेव्हा बँड मोठा असतो तेव्हा वाइडनिंग ऑफ बँड असं म्हणू शकतो किंवा बँड मोठा झाला आपण असं म्हणू शकतो. आता ही गोष्ट येते की आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला इथून पुढे जेव्हा बँडचा अभ्यास करणार आहोत आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती, त्यावेळेस जेव्हा आपल्याला चार्ट दिसतील तर चार्टमध्ये त्याचं काय मिनिंग काढायचं, कसं काय मिनिंग काढायचं ते तुम्हाला आणखी मी एक्सप्लेन करून सांगेन. पण तुम्ही हे लक्षात ठेवा की जेव्हाही बँड छोटा होतो त्याच्यानंतर फार मोठा ब्रेकआउट येणार असतो, त्यामुळे त्यावेळेस आपण खूप
अलर्ट राहिलं पाहिजे. म्हणजे जेव्हा पण बँड स्क्वीज होतो, छोटा होतो, त्यानंतर मोठा ब्रेकआउट येणार आहे. मग तो वरती ब्रेकआउट असू शकतो किंवा खाली ब्रेकआउट असू शकतो, कुठेही असू शकतो. त्याचं एकदा त्यांनी बँडच्या बाहेर जायला सुरुवात केली की तुम्ही लगेच अलर्ट व्हायला पाहिजे आणि तिथे त्याप्रमाणे पोझिशन घेतली पाहिजे. ती कशी घ्यायची ती मी तुम्हाला स्क्रीनच्या लॅपटॉपवरती सांगितलं. पण स्क्वीज आला की समजून जायचं की तिथे मोठा थोड्या वेळाने, थोड्या दिवसांनी ब्रेकआउट येणार आहे. आणि जेवढा जास्त दिवस हा स्क्वीज असेल, म्हणजे जेवढा बँड हा छोटा आणि खूप दिवस असेल, तेवढं जास्त मोठा ब्रेकआउट किंवा त्या स्टॉकमध्ये मुवमेंट येण्याची शक्यता, म्हणजे 10%, 20%, 25% अशी मुवमेंट त्या स्टॉकमध्ये येऊ शकते, जेवढा जास्त दिवस तो छोट्या नॅरो बँडमध्ये राहू शकेल. आता याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत की जेव्हाही एखादा स्टॉकमध्ये वरती मुवमेंट होते, तेव्हा वरती मुवमेंट होताना तो कुठपर्यंत वाढू शकतो हे लाल बँडनी सांगतो. आणि तो समजा एखादा स्टॉक खाली पडायला लागला, समजा आता हा स्टॉक इथून खाली पडायला लागला, तर जेव्हाही तो स्टॉक समजा खाली पडतोय, खाली 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 पडतोय आणि तो एखाद्या तो लोअर बँडला टच करतोय, तर लोअर बँडकडे गेल्यानंतर तुम्ही इथे तो ओव्हरसोल्डकडे गेला, म्हणजे आपण जेव्हा ही ग्रीन लाईनला पडतो ती ओव्हरसोल्डची पकडतो. आता जेव्हा तो खाली खाली पडायला लागला आणि इथे ओव्हरसोल्ड झाला आणि इथे तो या रेंजमध्येच ट्रेड करतोय, तर हा जो लोअर बँड आहे तो सपोर्टचं काम करतो आणि इथून परत पुढे स्टॉक तो बुलिश होऊ शकतो किंवा त्याचा ट्रेंड चेंज होऊ शकतो. मग तुम्हाला या ठिकाणी काय बघायचं आहे? या ठिकाणी तुम्हाला हे बघायला लागेल की या स्टॉकमध्ये हॅमर पॅटर्न झालाय का, बरोबर, बुलिश एनगल्फिंग पॅटर्न झालाय का, तो जो शिकवलेला नाही मग हा, परत इथे डोजी झाली आहे का, नंतर बुलिश मारूबोजू कॅन्डल झाली आहे का, हे तुम्हाला लक्ष द्यायला लागेल. आणि जेव्हा ही कॅन्डल फॉर्म होईल तेव्हा आपल्याला बुलिश सिग्नल मिळेल आणि तुम्ही परत इथे बाय करू शकता, कारण ओव्हरसोल्डच्या ठिकाणी आपल्याला बाय करायचा आहे आणि इकडे ओव्हरबॉटच्या ठिकाणी आपल्याला घेतलेला स्टॉक आहे तो विकायचा आहे. समजा इथे आपण बाय केला, इथे आपल्याला हॅमर पॅटर्न दिसला, मग आपण बाय केला, बाय केल्यानंतर स्टॉक वाढायला लागला आणि इथे परत स्टॉकची मुवमेंट थांबली आणि इथे समजा आपल्याला एक पॅटर्न तयार झाला जो मी तुम्हाला शिकवला आहे. समजा हा पॅटर्न तयार झाला, याला म्हणायचं शूटिंग स्टार, तर तुम्हाला इथे पटकन स्टॉक विकायचा आहे किंवा प्रॉफिट बुक करायचा आहे, त्यानंतर हा स्टॉक खाली पडझड होते. म्हणजे तुम्ही जर या पॅटर्नकडे बघाल तर मी परत जातो, तुम्ही बाय या ठिकाणी करायचा आहे, परत तो स्टॉक वरती गेला तर इथे प्रॉफिट बुक करायचा आहे जेव्हा एखादा बिअरिश पॅटर्न तयार झाल्यानंतर, म्हणजे स्टॉक घेतला जातो, परत इथे जातो, परत खाली जातो, परत वर जातो, परत खाली पडतो, परत वर जातो, खाली पडतो. आणि जेव्हा ही ब्ल्यू लाईन तो तोडतो, इथे समजा त्यांनी ब्ल्यू लाईन तोडली खाली, तर त्यानंतर बिअरिश पॅटर्न तयार होतो किंवा बिअरिश ट्रेंड तयार होतात आणि हा जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे तो खाली खाली पडायला लागतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा मुव्हिंग ॲव्हरेज खाली पडते तेव्हा डाऊन ट्रेंड आणि वरती जाते तेव्हा अप ट्रेंड, आणि अप ट्रेंडमध्ये नेहमी बाय पोझिशन घ्यायची आणि डाऊन ट्रेंडमध्ये नेहमी सेल पोझिशन घ्यायची. हे तुम्ही लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी ज्याचं सामर्थ्य आहे त्याप्रमाणे आपण पोझिशन घ्यायला पाहिजे. आता यानंतर मी तुम्हाला लॅपटॉपच्या स्क्रीनवरती उरलेली माहिती सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. तुम्ही आता स्क्रीनवरती न्यूरेका म्हणून एक स्टॉक बघताय. त्या स्टॉकची मी आता बॉलिंजर बँड समवेत कसं प्रेडिक्शन करायचं त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. इथे न्यूरेका हा स्टॉक दिसतोय, याची बघायचं टाइम फ्रेम मी 1 आवर ठेवलेली आहे. तुम्हाला डेली मार्केटमध्ये जेव्हा ज्याप्रमाणे ट्रेड घ्यायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही ती टाइम फ्रेम सिलेक्ट करू शकता. इकडे मी बॉलिंजर बँड निवडलेला आहे आणि ही मुव्हिंग ॲव्हरेज 200ची निवडलेली आहे. ही रेड कलरची लाईन दिसते ती मुव्हिंग ॲव्हरेज 200 म्हणजे 200 दिवसाची, आणि हा बॉलिंजर बँड म्हणजे हा जो बँड आहे याला बॉलिंजर बँड असं म्हणतात. आता आपण डायरेक्ट जाऊया सेटिंग्समध्ये बॉलिंजर बँडच्या, म्हणजे आपल्याला कळेल. आता मी ह्या बॉलिंजर बँडच्या सेटिंगमध्ये सॉरी ही MACDची आहे. बॉलिंजरच्या बँडच्या सेटिंगमध्ये गेलो तर इथे तुम्हाला दिसतंय की इथे जी पिरियड यूज केलेला आहे बॉलिंजर बँडचा तो 20 दिवसाचा आहे, म्हणजे 20 दिवसाचा बॉलिंजर बँड आहे. आणि त्याचे मुव्हिंग ॲव्हरेज काय आहे त्याने टाईप केले सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज, त्याला SMA असं म्हणतो. SMA ही 20 दिवसाची आहे, बरोबर.
आणि स्टँडर्ड डेव्हिएशन इथे 2 आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन 1 आणि 2 याचं डिस्कशन मगाशी आपण केलंय. म्हणजे जी स्टँडर्ड डेव्हिएशन आहे ते पण तुम्हाला मी समजावून सांगतो चार्ट वरती गेल्यानंतर. आता आपण याचं काय करूया, मधला बँड आहे त्याला आपण थोडं ब्ल्यू कलर देऊया, कारण आपण नेहमी सिंपल मुव्हिंग एव्हरेज जी ब्ल्यू 20 दिवसाची आहे त्याला ब्ल्यू करतो, पण इथे ब्ल्यू केलं आणि मी इथे डन केलं. हे काही कलर कॉम्बिनेशन जे आहे ते तुम्ही तुमच्याप्रमाणे निवडू शकता. त्याचा ट्रेडिंग मध्ये काही विशेष फरक पडत नाही. फक्त तुम्हाला माहित पाहिजे की ही बॉलिंजर बँडची मधली लाईन म्हणजे 20 दिवसाची सिंपल मुव्हिंग एव्हरेज आहे. हा, आता हे झालं 20 दिवसाच्या सिंपल मुव्हिंगचं ॲव्हरेजचं का प्लॉटिंग आणि कसं प्लॉटिंग होतं त्याबद्दलची माहिती. म्हणजे हा जो पूर्ण बँड आहे, हा वरती जी लाईन फिरते ती खाली लाईन फिरते ती, याला वरच्या लाईनला अप्पर बँड असं म्हणतात आणि खालच्या लाईनला लोअर बँड असं म्हणतात. आणि हे जी मधली ब्ल्यू लाईन आहे, तर ही ब्ल्यू लाईन म्हणजे 20 दिवसाची सिंपल मुव्हिंग एव्हरेज आहे. हे आपण सेटिंग मध्ये बघितलं. आता आपण महत्वाचं म्हणजे हे बघूया की जी सिंपल मुव्हिंग एव्हरेज म्हणजे एक एक गोष्टीचं आपण कसं ऍप्लिकेशन करायचं ते बघूया. ही जी सिंपल मुव्हिंग एव्हरेज आहे, तर ती सिंपल मुव्हिंग एव्हरेज जेव्हा वरती जात असते, म्हणजे आता हा सिंपल मुव्हिंग एव्हरेज मी इथे ड्रॉ करतो, जी आहे तीच ड्रॉ करतो सेम. तर तुम्ही या सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या दिशेकडे बघाल तर ती अशी ट्रॅव्हल करते वरती, बरोबर आहे. तर जेव्हा सिंपल मुव्हिंग एव्हरेज वरती ट्रॅव्हल करते किंवा वरच्या दिशेने जाते, तेव्हा तो बुलिश ट्रेंड आहे किंवा त्या स्टॉकमध्ये सध्या तरी बुलिश ट्रेंड आहे किंवा किंमत वरचढ आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जेव्हा सिंपल मुव्हिंग एव्हरेज ही खालच्या दिशेने जात असते, तर आता इथे बघूया आपण. हा, इथे बघाल तर तुम्ही सिंपल मुव्हिंग एव्हरेज जी आहे ना, इथून खाली 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 पडायला लागली आहे. याचा अर्थ त्यावेळेस त्या स्टॉकमध्ये बिअरिश ट्रेंड आहे, म्हणजे किंमतची पडझड होते किंवा किंमत त्या स्टॉकची पडत चालली आहे. हे तुम्हाला लक्षात आलं. म्हणजे सिंपल मुव्हिंग एव्हरेज आपल्याला ह्या बँड मधलीही सांगते की त्या स्टॉकमध्ये सध्या अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे. म्हणजे हा शॉर्ट टर्मचा जो ट्रेंड आहे ते सिंपल मुव्हिंग सांगते. हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता आपलं एक तर काम झालं, आपण नेहमी तेच बघतो की पहिल्यांदा त्या स्टॉकमध्ये अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे हे आपण नेहमी पहिल्यांदा बघत असतो. तर ती गोष्ट या गोष्टीने साध्य झाली. आता आपण दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण जाणार आहोत, ती म्हणजे काय आहे ते पण बघूया. मी थोडं हे वरती घेतो हा स्टॉक. आता तुम्ही लक्षात आलं असेल की ही जी सिंपल मुव्हिंग एव्हरेज आहे त्याच्या वरती ही जी लाईन आहे आणि ही खालची लाईन आहे, तर याला वरच्या लाईनला अप्पर बँड म्हणतात आणि खालच्या लाईनला लोअर बँड म्हणतात. तर अप्पर बँड आणि लोअर बँडचं रिडिंग आहे ते 2 स्टँडर्ड डेव्हिएशन प्रमाणे आहे. म्हणजे 2 स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय की 95% पेक्षा जास्त वेळा या स्टॉकची किंमत या बँडच्या आतमध्येच राहील असं हा बँड सांगतो, बरोबर. आता 95% आतमध्ये राहतो याचं मिनिंग सुद्धा थोडं समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणजे स्टॉकची किंमत इथून वरती गेली या वरच्या बँडकडे किंवा खाली पडली, तरी ही किंमत आहे ही या बँडच्या आतमध्येच राहणार आहे. जरी स्टॉक खाली पडला तरी किंवा तिथून परत तो वरती गेला तरी तो त्या स्टॉकची किंमत वरती हा हाय असणार आहे आणि हा लो असणार आहे. म्हणजे हा बँड ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करतो की हा स्टॉक जास्तीत जास्त इथपर्यंत हाय मारू शकतो आणि इथपर्यंत लो मारू शकतो. म्हणजे आपल्याला हा बँड आधीच सांगतोय की या स्टॉकमध्ये या पुढे येणारे भविष्यामध्ये येणारी ही लो प्राइस किती असू शकते किंवा हाय प्राइस काय असू शकते. आता एवढं छान माहिती सांगतोय, तर मग या अप्पर बँडला आणि लोअर बँडला आपण थोडं आणखी डिटेलमध्ये कसं काय समजू शकतो, तर ते हे असं समजू शकतो की ही जी 20 दिवसाची EMA आहे ही एक दोघांच्या मधली लाईन आहे आणि जी दिसते पण आहे मध्ये, त्यामुळे तुम्हाला समजेल की हा एक मिड पॉइंट आहे, बरोबर. आता जी आपण खालची लाईन मोजली तर हा स्टॉकची सगळ्यात लो किंमत किंवा कमी किंमत आहे असं म्हणू. आणि हा स्टॉक जास्तीत जास्त वरती गेला तर एवढ्यापर्यंत जाऊ शकतो, ती ही किंमत त्याची हाय किंमत आहे, म्हणजे जास्त वाली किंमत आहे. म्हणजे हा बँड आपल्याला त्या स्टॉकमध्ये त्या स्टॉकची हाय किंमत पण सांगतो आणि लो किंमत सांगतो.
लो किंमत आपण च्या वेळेस काय करतो, प्रत्येक वेळेस आपण हा प्रयत्न करतो की आपण कसं कमी किमतीमध्ये त्या स्टॉकला खरेदी करू शकू. तर लो किमतीवर आपल्याला नेहमी खरेदी करायचं असतं आणि हाय किमतीवर नेहमी प्रॉफिट बुक करायचं असतं, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे लो ज्या ठिकाणी येतो, तर लोअर बँडच्या ठिकाणी येतो, त्या ठिकाणी आपल्याला बाय करायला पाहिजे, हे तुम्हाला समजलं. आणि हाय किमतीजवळ आपल्याला प्रॉफिट बुक करायला पाहिजे. प्रॉफिट बुक करणं म्हणजे काय करतो आपण, त्या ठिकाणी आपण सेल करतो. बरोबर. म्हणजे आपल्याला बॉलिंजर बँड काय सांगतोय, की लोच्या ठिकाणी तुम्ही बाय करा आणि वरच्या ठिकाणी जिथे अप्पर बँड आहे ठिकाणी सेल करा. बरोबर. ही गोष्ट तुम्हाला कळाली. म्हणजे आपल्याला आता बँडचे ज्या तिन्ही लाईन आहेत त्याची माहिती मिळाली. मधला बँड जो सांगतोय की तिथे अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे. खालची लाईन सांगते, खालचा बँड सांगतोय की तुम्ही तिथे खरेदी केलं पाहिजे. वरचा बँड सांगतो की तुम्ही सेल केलं पाहिजे किंवा प्रॉफिट बुक केलं पाहिजे. लक्षात आलं मी तुम्हाला काय म्हणतोय? आता पुढे आपण जाऊया की आपण हे जे अप्पर बँड आणि लोअर बँडची माहिती घेतली, तर याला आणखीन सोफिस्टिकेटेड लँग्वेजमध्ये काय सांगू शकतो? तर ज्यांनी RSIचा व्हिडिओ बघितलाय त्यांना माहिती आहे, ज्या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचा असतो त्याला ओव्हर बॉट झोन म्हणतात आणि जिकडे बाय करायचं असतं तिथे ओव्हर सोल्ड झोन म्हणतात. कारण इथे विकून विकून थकलेले आहेत लोक, त्यामुळे इथे बाईंग होतं आणि इथे खरेदी करून करून थकलेली आहेत, त्यामुळे इथे प्रॉफिट बुकिंग होतं. हे RSIचा व्हिडिओ बघणाऱ्यांना हे नक्की कळालं असेल. म्हणजे आता मी तिन्ही गोष्टी सांगितल्या. मधल्या लाईन म्हणजे काय, वरच्या लाईनला काय अर्थ असतो, खालच्या लाईनला काय अर्थ असतो, हे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता याचा फायदा आपल्याला ट्रेडिंगमध्ये कसा होऊ शकतो ते पण तुम्हाला मी इथे सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल आता हाच बघूया. या चार्टमध्ये बघाल तर इथे बॉलिंजर बँड ऑलरेडी प्लॉटेड आहे आणि इथे जी मधली लाईन आहे ती सांगते की या स्टॉकमध्ये एक तासाच्या एक तासाच्या टाइम फ्रेमवरती हा स्टॉक जो आहे तो बुलिश आहे. कारण या इकडे जर बॉलिंजर बँडचा जो मधला पार्ट आहे त्याला 20 दिवसाची SMA म्हणतो, ती सांगते की या स्टॉकमध्ये बुलिशनेस आहे. मग बुलिशनेस म्हणजे त्यावेळेस काय आहे की तिथे खरेदी करणाऱ्या लोकांची ताकद जास्त आहे. SMA सांगतोय की आपल्याला बुलिश आहे. बुलिशमध्ये बाय करणाऱ्या लोकांची ताकद जास्त असते. मग आता बाय आपण करतो कुठे? तर लोअर बँडला. बरोबर. तर जेव्हा पण स्टॉक इथे लोअर बँड जवळ येतो, आता हा लोअर बँड आहे, तर इथे लोअर बँड जवळ हा स्टॉक आला. थोडं मी परत हे मार्किंग सगळं काढून टाकतो म्हणजे तुम्हाला कळेल आणि मी थोडं हा स्टॉक आहे तो झूम करतो म्हणजे तुम्हाला कळेल की मला काय काय सांगायचं आहे. आता मी हा थोडा खाली घेतो बँड आणि हा पण थोडं खाली घेतो. हा. आता परत मी पेनकडे जातो. तुम्हाला समजलं असेल की या लोअर बँडच्या तिथे आपल्याला बाय करायचं आहे. बरोबर. आता इथे तुम्ही जर बघाल तर हे जे पॅटर्न दिसतायत ते दिसतात हॅमर किंवा डोजी दिसतायत. इथे सरळ सरळ दिसते की या ठिकाणी बाईंग चालली आहे. मग समजा ही एवढी मोठी कॅन्डल तयार होत चालली आहे, तर मी इथे समजा बाय केलं, तर याला मला सेल कुठे करायचं आहे? सेल करायचं आहे एक तर तुम्ही इथे सेल करू शकता किंवा इथे सेल करू शकता. म्हणजे तुम्हाला इथे बाईंगचं लोकेशन कळालं आणि सेलिंग कुठे करायचं आहे हेही कळालं. त्यामुळे तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करताना किंवा ज्यांना स्विंग ट्रेडिंग करायचं असेल तरी त्याला उपयोग होतो, पण त्याचं टाइम फ्रेम वेगळी असेल. पण तेव्हा तुम्हाला त्या स्टॉक मधल्या मुवमेंट आहेत त्या ऑलरेडी या बॉलिंजर बँड आधीच सांगतो. बरोबर. आता जेव्हा हा स्टॉक इथे खाली पडायला लागला, पण त्याने ऍक्च्युली टच नाही केलं, पण त्यानंतर इथे हॅमर पॅटर्न झाला आणि ही ग्रीन कॅन्डल तयार झाली. मग समजा तुम्ही इथे बाय केलं तरी तो स्टॉक परत या ठिकाणी वरती गेला. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येते का की जेव्हा ही सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज सांगते की तुम्हाला इथे अपट्रेंड आहे आणि अपट्रेंडमध्ये बाय करण्याची ताकद जास्त असते, त्यामुळे बाय करण्याची ताकद जास्त असल्यामुळे आपल्याला लोअर बँडच्या ठिकाणी बाय करायचा आहे आणि नंतर तो जेव्हा अप्पर बँडला टच करेल, इथे करेल किंवा इथे करेल, तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला सेल करायचं आहे. हे बॉलिंजर बँड सांगतो. आता मी इथे खाली MACD पण ड्रॉ केलेली आहे, पण मी सगळ्यात शेवटी
MACD, बॉलिंजर बँड, व्हॉल्यूम या सगळ्यांचं एकत्र कसं काय आपण वेटेज देऊन तो ट्रेड यशस्वी करू शकतो ते सगळ्यात शेवटी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप मजेदार होणार आहे. शेवटी तुम्ही आठवणीने शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला या तिन्ही गोष्टीचं कॅल्क्युलेशन कसं करतोय मी किंवा वेटेज कसं देतोय हे तुम्हाला कळून जाईल. आता हे झालं की आपण बाय कसं करायचं ते बघितलं. आता आपण जाऊया थोडं सेलिंगच्या पर्पजच्या ठिकाणी जिथे सेलिंग होतंय. आता आता इथे आपण आलो. बरोबर. आता इथे जर तुम्ही बघाल तर या चार्टमध्ये जो सिंपल मूव्हिंग एव्हरेज आहे तो असा इथे खाली पडायला लागलाय. पडायला लागलाय, पडायला लागलाय, पडायला लागलाय. याचा असा अर्थ होतो इथे बिअरिश ट्रेंड आहे. मग बिअरिश ट्रेंड मध्ये कोणाची ताकद जास्त असते? जिथे सेल करणाऱ्या लोकांची ताकद जास्त असते. मग सेल आपण कधी करतो? एखादी वस्तू कुठल्या किमतीमध्ये विकतो? पहिल्यांदा हाय लेवलला आपण सेल करतो, हाय प्राइसला सेल करतो आणि लो प्राइसला बाय करतो. हे एक सेलिंग मधला आहे आणि याचा डिफरन्स जो असतो तो तुमचा प्रॉफिट असतो. तर आता हाय म्हणजे कुठे? आता बघा इथे हायच्या ठिकाणी मी समजा सेल केलं. सेल केल्यानंतरची ही जी किंमत आहे, त्यानंतर स्टॉक असा पडला, 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 पडला आणि त्याने लोअर बँडला टच केलं आणि इथे कन्सॉलिडेशन झालं आणि इथून परत अप ट्रेंडला किंवा म्हणजे बाउन्सला, रिबाउन्सला तयारी होत चालली. मग इथे मी प्रॉफिट बुक केलं. म्हणजे ही किंमत आणि ही किंमत ह्या ज्या दोन किमती आहेत, ही किंमत आणि ही किंमत याच्यामधला जो डिफरन्स आहे हे माझं प्रॉफिट असणार आहे. म्हणजे तुम्हाला एसएमई कुठल्या लोकांची ताकद आहे हे सांगते. जर बायरची ताकद जास्त असेल तर लोच्या ठिकाणी बाय करायला पाहिजे आणि इथे सेलरची ताकद जास्त आहे कारण हा बँड खाली खाली होत चाललाय. त्यामुळे सेलर हा नेहमी अप्पर बँडच्या ठिकाणी सेल करतो, म्हणजे हाय लेवलला सेल करतो आणि लो लेवलला प्रॉफिट बुकिंग करतो किंवा बाय करतो. हे ज्या लोक स्टॉक मार्केटमध्ये बऱ्यापैकी दिवसापासून आहेत त्यांना हे माहिती आहे. म्हणजे आता तुम्हाला दोन्ही गोष्टी कळाल्या की एसएमई हायर बँड किंवा अप्पर बँड, लोअर बँड किंवा लो किमतीचा बँड ह्या आपल्याला ट्रेडिंगमध्ये कशी मदत करू शकतात. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की अप्पर बँड, लोअर बँड आणि मिडल बँड किंवा 20 दिवसाची एसएमई याची मी माहिती बऱ्यापैकी तुम्हाला सांगितली आणि ते तुम्हाला कळाली पण असेल. आता पुढे आपण जाऊया की अशा गोष्टीकडे की आपल्याला या बँडचा आणखी काय उपयोग होऊ शकतो, ज्याची माहिती मी तुम्हाला थोडं साइडवेज ट्रेंडमध्ये देणार आहे. आता आपण हा अप ट्रेंड बघितला, मग अशी डाऊन ट्रेंड बघितला, तर ह्या दोन्ही ट्रेंडमध्ये सुद्धा आपल्याला बॉलिंजर बँड व्यवस्थित माहिती सांगतो. पण पण जर तिथे ट्रेंड साइडवेज असेल, म्हणजे एक तर वरती पण नाही आणि खाली पण नाही, असा जर ट्रेंड असेल तर मग त्यावेळेस कशी काय त्याचा फायदा होऊ शकतो हे आपण आता बघायचं आहे. तर इथे तुम्ही बघाल तर आता जो स्टॉकचा जो टाइम फ्रेम इथे ठेवलेला आहे त्याच्यामध्ये बघाल तर हा स्टॉक जो आहे तो एवढ्याशा किमतीमध्ये अ, मागे पुढे होत्या, म्हणजे हा साइडवेज ट्रेंड आपण म्हणला, साइडवेज ट्रेंड. तर तुम्हाला लक्षात येईल की इथे आपण कोणती स्ट्रॅटेजी वापरू शकतो त्याच्याबद्दल पण मी सांगतो. आता तुम्ही बघाल तर हा लोअर बँड म्हणजे लो असतो आणि हायर बँड जो असतो तो हाय असं समजतो. बरोबर ना? जेव्हा लोच्या ठिकाणी स्टॉक येणार त्या ठिकाणी मग आपण बाय करायचा आहे. मग बाय केल्यानंतर तो स्टॉक वरती जातो आणि मग इथे आपल्याला प्रॉफिट बुक करायचं किंवा सेल करायचंय. बरोबर? जसं आपण परत इथे एकदा लोच्या ठिकाणी बाय केलं, त्यानंतर स्टॉक वरती 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 गेला आणि इथे आपण सेल केलं किंवा प्रॉफिट बुकिंग केलं, तर या ठिकाणी आपण फायदा कमवू शकतो. परत इथून तो स्टॉक वरती टच झाल्यानंतर परत तो खाली 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 परत खाली आला. म्हणजे स्टॉक मध्ये चाललंय काय तर तुम्ही बघाल तर इथे हायला टच केलं, परत लोला, परत मिडियनला, परत लोला, परत हायला गेला, परत लोला गेला, परत हायला गेला, परत लोला गेला, परत हायला गेला, परत लोला गेला. म्हणजे जेव्हा मार्केट हे साइडवेज असतं तेव्हा तो जो बॉलिंजर बँड आहे तो खाली लोला आपल्याला बाय करायचा अपॉर्च्युनिटी देतो किंवा संधी देतो, परत इथे सेल करायची संधी देतो, परत इथे बाय करायची संधी देतो, परत इथे प्रॉफिट बुक करायची संधी देतो, परत इथे बाय करायची संधी देतो, परत इथे प्रॉफिट बुक करायची संधी देतो. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल जर बॉलिंजर बँड लावला आणि तुम्हाला तसं अपॉर्च्युनिटी दिसली
की तुम्ही लोला बाय करू शकता आणि इथे अप्पर बँडला गेल्यावर सेल करू शकता. लोअर बँड म्हणजे लो किंमत, अप्पर बँड म्हणजे हाय किंमत. हे 95% पेक्षा जास्तच अॅक्युरसीचे गणित आहे किंवा बँड आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे हा बॉलिंजर बँड माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात जास्त मदत करत असेल तर तो बॉलिंजर बँड मदत करतो. त्यामुळे तुम्ही याच्यावर खूप अभ्यास करा, याचं प्रॅक्टिस करा. हा तुम्हाला खूप मदत करणारा मित्र आहे. तुम्हाला एवढं मी आत्मीयतेने किंवा तळमळीने सांगतोय, त्यामुळे तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल, की मी असं तुम्हाला का वारंवार सांगत आहे, की तुम्ही या बँडचा चांगला अभ्यास करा. रोज हा बँड लावून तुम्ही बघा. प्रत्येक टाईम फ्रेममध्ये बघा. तुम्हाला कुठली टाईम फ्रेम आवडते, त्याप्रमाणे तो रिस्पेक्ट करतो. एखाद्या स्टॉकला 15 मिनिटाची टाईम फ्रेम बरोबर चालत असेल, तर कुठल्या स्टॉकला 1 तासाची पण टाईम फ्रेम चांगली चालत असेल. तर मला नेहमी 1 तासाची टाईम फ्रेम आवडते म्हणून मी 1 तासाची टाईम फ्रेम लावलेली आहे. म्हणजे तुम्हाला कळालं असेल, की या बॉलिंजर बँडचं किती महत्वाचं आहे. जर आता ही जी स्ट्रॅटर्जी आहे म्हणजे लोला बाय करायचं आणि त्यानंतर हायर बँडला प्रॉफिट बुक करायचं, ही एक स्ट्रॅटर्जी आहे. पण ही स्ट्रॅटर्जी अवलंबताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे जेव्हाही तुम्ही इथे बाय करता लो बँडच्या ठिकाणी, तर त्याचा पहिला जो अडथळा असतो किंवा रेझिस्टन्स असतो, तो हा 20 दिवसाची सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जेव्हा पण स्टॉकला तुम्ही इथे बाय कराल, पण तो जेव्हा इथे पोहोचेल त्यावेळेस त्या कॅन्डलकडे लक्ष ठेवा आणि त्याचा जो लोड तुटतोय का बघा. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये बघा तर इथे बाय केलं, ही एवढी मोठी बुलिश कॅन्डल तयार झाली. नंतर 1, 2, 3, 4, 5 अक्षरशः 5 तास स्टॉक हा या 20 दिवसाच्या सिंपल मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरतीच होता. त्यांनी खाली ब्रेक केलं नाही. त्यामुळे इथे प्रॉफिट बुक करायची गरज पडली नाही. म्हणजे कधी-कधी असंही होऊ शकतं. समजा ही अप्पर बँड आहे, हा लोअर बँड आहे आणि ही आतमधली सिंपल मूव्हिंग एव्हरेज आहे. मी SMA लिहितो इथे. म्हणजे कधी-कधी काय होतं, की हा लोअर बँडचे हा लो लिहितो आणि ते हायर बँड लिहितो किंवा अप्पर बँड लिहितो. जेव्हा आपण या ठिकाणी बाय करतो आणि स्टॉक वरती-वरती जातो, इथे इथेपर्यंत पोहोचतो आणि त्याला इथे रेजिस्टर मिळतो आणि नंतर परत तो खालच्या लेव्हलला आहे तिकडेच येतो. त्यामुळे जर याने परत या ठिकाणी जर तोडलं किंवा याच्या खाली क्लोज झाला, तर इथे तुम्ही छोटंसं प्रॉफिट बुक करू शकता. तुम्ही लॉसमध्ये बिलकुल नाही आहात, हेही लक्षात ठेवा. जर तो स्टॉक बरोबर फॉलो करतोय, इथे बाय केलं आणि तोडलं आणि परत इथेच थांबतोय खूप वेळ आणि परत वरती जातोय, तर त्याचे वरती जाण्याचे चान्स खूप आहेत. कारण त्यांनी ही जी मधली सिंपल मूव्हिंग एव्हरेज आहे, त्याला खाली तोडलेलं नाही. हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. लक्षात आलं तुम्हाला मी काय म्हणतोय? तसं व्हायस वर्सा म्हणजे असंही असू शकेल, की जेव्हा हा अपर बँड, हा लोअर बँड आणि हे सिंपल मूव्हिंग हे सिंपल मूव्हिंग एव्हरेज हा लो आणि हा हाय. जेव्हा पण तुम्ही इथे सेल केल्यानंतर तो इकडे आला आणि नंतर इकडे करून तो समजा परत वरती यायला लागला, तर इथे प्रॉफिट बुक करू शकता. पण त्यांनी समजा खाली तोडलं आणि इथे भरपूर वेळ राहिला आणि त्यांनी हा वरचा रेझिस्टन्स तोडला नाही, तो 100% खालच्या लाईनला जाणार हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक वेळेस जिथे SMA आहे, तिथल्या कॅन्डल तुम्ही ऑब्झर्व्ह करणं महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल इथल्या इथे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. इथे बाय केलं, इथे तो भरपूर वेळ तो स्टॉक ट्रेड करत राहिला, पण त्यांनी इथे इथे खाली क्लोज दिला नाही SMAच्या. त्यानंतर तो बुलिश किंवा वरती गेला आणि तिथे प्रॉफिट बुक करू शकतो. पण इकडे बघाल, इकडे बाय केलं, त्यांनी तोडलं, पण वरती राहिला. पण काही वेळाने यांनी हा खालचा SMAला तोडलं, त्यामुळे तो परत खाली आला या लेव्हलला. म्हणजे हा ॲक्चुअली या वेळेस या ठिकाणी इथे हायला टच केलं नाही. त्यामुळे आपल्याला प्रॉफिट इथेच बुक करायला लागलं. म्हणजे तुम्ही संधी जरूर घ्या किंवा त्या ठिकाणी बाय जरूर करा. पण सिंपल मूव्हिंग एव्हरेज आल्यानंतर तुम्ही तिथे काळजी घ्या, की तिथे सिंपल मूव्हिंग एव्हरेज खाली तोडत तर नाही ना. खाली तोडलं नाही पाहिजे बाय करायच्या वेळेस, हे लक्षात ठेवा आणि सेल करायच्या वेळेस ती तोडणं इम्पॉर्टंट आहे. कारण तोडलं तरच तो खाली येऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या. तर याला जे टेक्निक आहे म्हणजे हे पूर्णपणे जेव्हा खाली येतो किंवा पूर्णपणे वरती जातो, तर ही जी स्ट्रॅटर्जी आहे ती अप्पर किंवा लोअर बँडच्या संबंधातली आहे. पण एक बॉलिंजर बाउन्स म्हणून एक
स्ट्रॅटर्जी आहे. त्याच्यामध्ये कसं केलं जातं त्याची पण तुम्हाला माहिती देतो. समजा ही अप्पर बँड आहे आणि हा लोअर बँड आहे आणि हा एस-एम-ए आहे. एस-एम-ए आहे. तर ही बॉलिंजर बाउन्स जी आहे ना ती साइडवेज ट्रेंडमध्ये जास्त चालते. साइडवेज ट्रेंडमध्ये ह्याच्यामध्ये बॉलिंजर बाउन्स म्हणजे काय, की समजा इथे बाय केलं, स्टॉक गेला गेला आणि इथे लगेच प्रॉफिट बुक करून टाकायचं, कारण तो परत खाली पडणार आहे. परत इथे बाय करायचं, परत वरती गेला की इथे प्रॉफिट बुक करायचं, परत खाली पडेल. परत इथे बाय करायचं, परत वरती गेला की इथे प्रॉफिट बुक करायचं. म्हणजे असे मल्टिपल ट्रेड घेऊ शकतो. आणि हे जे ट्रेड आहे ते यालाच बॉलिंजर बाउन्स स्ट्रॅटर्जी असं म्हणतात. सेलिंगच्या बाबतीत पण इथे सेल करायचं आणि इकडे केलं की बाय करायचं म्हणजे प्रॉफिट बुक करायचं. परत तो बाउन्स बॅक होतो आणि इथे हायच्या ठिकाणी परत सेल करायचा, परत इथे आल्यानंतर प्रॉफिट बुक करायचं. म्हणजे याला बॉलिंजर बाउन्स स्ट्रॅटर्जी असं म्हणतात. जसं इथे झाली, इथे प्रॉफिट बुक केलं, परत खाली आलं. बरोबर ना? ही बॉलिंजर बाउन्सची स्ट्रॅटर्जी आहे. आणि मी त्यासाठीच तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्ही इथे बाय करता, तेव्हा जेव्हा एस-एम-ए ला तो पार करून जातो, तर एस-एम-एच्या ठिकाणी लक्ष ठेवा, कारण तो एक रेजिस्टंट किंवा सपोर्टचं काम करणारी मुव्हिंग ॲव्हरेज आहे. तर तिला तोडणं महत्वाचं आहे. अप ट्रेंडमध्ये सुद्धा आणि म्हणजे बाय पोझिशनमध्ये सुद्धा किंवा सेल पोझिशनमध्ये सुद्धा. आणि तो तोडली नाही तर तिथे लगेच पटकन प्रॉफिट बुक करणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता बॉलिंजर बँडचं एक महत्व दुसरं सुद्धा आहे, ते म्हणजे त्या ठिकाणी असणारी व्होलॅटिलिटी. व्होलॅटिलिटी म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगतो. जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये जी किंमत असते, समजा एखाद्या स्टॉकमध्ये जास्त खरेदी पण होत नाही आणि विक्री पण होत नाही, तर त्यावेळेस त्या स्टॉकची किंमत फारशी बदलत नाही. म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये कोणाला घ्यायची पण इच्छा नाही आणि विकायची पण इच्छा नाही. समजा या झोनमध्ये बघाल, या पूर्ण झोनमध्ये तुम्ही बघाल, तर बॉलिंजर बँड हा असं निमुळत आहे, छोटासा आहे, काकडीसारखा आहे. मग हा जो बॉलिंजर बँड आहे, याला आपण म्हणू शकतो नॅरो बँड. नॅरो बँड. नॅरो बँड म्हणजे काय, की तो एकदम पातळ, छोटा, न फुगलेला फुगा असं समजा. न फुगलेल्या फुग्यासारखा दिसतो, ज्याच्यामध्ये हवा नाही भरलेली आहे आणि आपण जस्ट फुगा विकत घेऊन आलोय, रिकामा फुगा ज्याच्यामध्ये हवा भरलेली नाही. तर तसला फुगा तो फुग्यासारखा दिसतोय, जो चपटा आहे आणि लांबट आहे. बरोबर आहे. तर याच्यामध्ये व्होलॅटिलिटीचा काय रोल आहे, की एखाद्या स्टॉकमध्ये जर जास्त लोक खरेदी पण करत नाही, विक्री पण करत नाही, किंवा ज्याच्यामध्ये स्टॉकमध्ये जास्त मुवमेंट होत नाही. म्हणजे जास्त मुवमेंट होत नाही म्हणजे काय, समजा एखाद्या स्टॉकची किंमत ₹100 आहे. तो 1 तासांनी गेला तर 101 किंवा 102 वर जातोय. पुढच्या तासामध्ये 99, 98 जातोय. म्हणजे एवढा 1-2 तास गेले, 3 तास गेले, तर त्याची मुव्हमेंट ₹1-2च होते. मग त्यावेळेस अशा प्रकारचे जे नॅरो बँड असतात हे तयार होतात. आणि आणि ज्यावेळेस तिकडे व्हॉल्यूम वाढतो, लोकांची संख्या वाढते. जसं इथे बघा, इथे तुम्हाला व्हॉल्यूम काही दिसत नाही. ह्या चौकोनच्या खाली तुम्हाला व्हॉल्यूम काही दिसत नाही. आणि जशी किंमत वाढायला लागली, तसं इथे व्हॉल्यूम पण बघा वाढलेला दिसतोय. बरोबर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी खरेदीची, विक्रीची जेव्हा संख्या वाढते, लोक जास्त पार्टिसिपेट करतात, त्यावेळेस मोठ्या कॅन्डल तयार होतात. ह्या मोठ्या कॅन्डल तयार झाल्यामुळे हा बँड सुद्धा बघा असा फुगलाय, फुग्यासारखा फुगलाय. इथे बघा, न फुगलेला किंवा न फुगवलेल्या फुग्यासारखा हा बँड दिसतोय. तर हे जे दोन फरक आहेत, याला म्हणतात, याला म्हणायचे लो व्होलॅटिलिटी, की म्हणजे किमतीमध्ये जास्त चढ-उतारपणा नाहीये. आणि याला म्हणतात हाय व्होलॅटिलिटी. व्होलॅटिलिटी म्हणजे किमतीमध्ये होणारा बदल. लो व्होलॅटिलिटी म्हणजे कमी बदल होतो किमतीमध्ये. हाय व्होलॅटिलिटी मध्ये किमतीमध्ये जास्त बदल होतो, फटाफट बदल होतो. म्हणून हाय व्होलॅटिलिटी आणि लो व्होलॅटिलिटी या बँडमध्ये समजते. जिकडे बँड सुकलेला आहे किंवा न फुगलेला फुग्यासारखा दिसत आहे, त्याला लो व्होलॅटिलिटी म्हणायचं. आणि जो जिथे फुगलेला आहे, तर त्याला आपण हाय व्होलॅटिलिटी असं म्हणायचं. आता याचा ट्रेडिंगमध्ये काय फायदा होणार आहे, की जेव्हाही तुम्हाला असा लो व्होलॅटिलिटीचा किंवा न फुगलेल्या फुग्यासारखा जेव्हा बँड दिसेल, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी वाढ बघायची आहे एका मोठ्या ट्रेंडची. मग तो डाउन ट्रेंड पण असू शकतो आणि अप ट्रेंड पण असू शकतो. लक्षात आलं?
आणि जेव्हा हा जो रिकामा फुगा आहे किंवा हवा न भरलेला फुगा आहे आणि जेव्हा तो हवा भरलेल्या फुग्यासारखा मोठा व्हायला लागतो, तेव्हा पटकन तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री घ्यायची आहे. मग एंट्री कोणत्या बेसवरती घ्यायची आहे? कॅन्डलवरती. जर ह्या कॅन्डलनी हा पूर्ण फुग्याच्या बाहेर आपल्याला ब्रेक दिलेला आहे आणि व्हॉल्यूम पण छान आहे, याचा असा अर्थ होतो तिथे बुलिश ट्रेंड येणार आहे. आणि त्याला आणखी कोण मदत करतं? ते म्हणजे इकडे वाढणारी सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज. आता सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज एवढी वाढत चालली आहे, कॅन्डल पण छान दिसतीये, इथे आपल्याला व्हॉल्यूम पण छान दिसतोय आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला इथे सिग्नल देणारा MACD पण आहे. मग एवढं सगळं जर सांगत असेल तर तुम्हाला इथे बाय करायला काय प्रॉब्लेम आहे? कारण तुम्हाला एवढे सगळे मित्र हेल्प करायला बसलेले आहेत. म्हणजे तुम्हाला कळालं की इथे बाय आहे. त्यानंतर मग तुम्ही इथे कॅन्डल तयार झाल्यानंतर परत जेव्हा ती कॅन्डल आतमध्ये बँडच्या एंट्री करते आणि व्हॉल्यूम परत ड्रॉप होतात, तेव्हा तुम्ही तिथे प्रॉफिट बुक करू शकता. परत इथे बाय करू शकता, परत इथे सेल करू शकता. या ठिकाणी इथे जसं या ठिकाणी बघा तर इथे क्रॉस झालेला आहे. इथे सेल करू शकता. ही स्ट्रॅटजी तुम्ही वापरा. ही स्ट्रॅटजी खरंच खूप छान आहे. MACD, व्हॉल्यूम, बॉलिंजर बँड आणि हा जी 200 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज आहे, सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज, ते फार हेल्प करतात. कशी हेल्प करतात आता तुम्हाला इथे दिसत असेल. याच्यामध्ये 200 मूव्हिंग ॲव्हरेजचा काय फायदा होतो ते पण तुम्हाला दिसेल. आता तुम्ही इथे बघाल तर स्टॉकची किंमत ह्या 200 मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा वरती आहे. बरोबर आहे. त्यामुळे बुलिशनेस आहे. हे पण तुम्हाला यातून कळतंय. आणि ज्या ठिकाणी 200 EMA पेक्षा तो खाली येतो बघा, इथे 200 EMA आहे. इथे 200 EMA आहे. 200 त्याच्यापेक्षा स्टॉकची किंमत खाली आहे. त्यामुळे इथे बिअरिशनेस आहे आणि त्यानंतर स्टॉक मध्ये पडझड झाली हे तुम्हाला दिसतंय. आणि हे जेव्हा ह्या 200 EMA पेक्षा याची किंमत वरती होती तेव्हा त्यामध्ये बुलिशनेस आहे हे पण कळतं. म्हणजे तुम्हाला 2 EMA मदत करतायत. एक हा क्रॉसवर झाला बघा. 2 EMA मदत करतायत. एक तर सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज 20 दिवसांची, सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज 200 दिवसांची. इथे तुम्ही 50 किंवा 100 पण प्लॉट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. MACD तुम्हाला मदत करते. बॉलिंजर बँड चे स्क्वीज आहेत किंवा तो पसरत चाललेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मदत करायला बसलेत. त्यामुळे तुम्ही कोणताही एक स्टॉक पकडा ज्याच्यामध्ये मुवमेंट रोज चांगली होतीये. अशा स्टॉकवरती तुम्ही बॉलिंजर बँड लावून त्याचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी बॉलिंजर बँडमध्ये जो निमुळतापणा येतोय, हा जो निमुळतापणा आहे त्याला बॉलिंजर बँड स्क्वीज असं म्हणतात. स्क्वीज म्हणजे सिकुडणं, गारटणं, गोठणं किंवा आकार कमी होणं, पातळ होणं म्हणजे स्क्वीज याचा अर्थ होतो. आणि जेव्हा बँड मोठा होतो आकाराने त्याला म्हणतात वाइडनिंग. म्हणजे बँड वाईड झाला किंवा मोठा झाला किंवा फुगला म्हणजे जेव्हाही बँड मोठा होतो त्यानंतर तो छोटा होतो, परत तो मोठा होतो. इथे बघा छोटा आहे, परत बँड मोठा झाला, परत छोटा आहे, परत बँड मोठा झाला, परत छोटा आहे, परत बँड मोठा झाला. म्हणजे हे त्याची सायकल चालूच असते. त्यामुळे त्या जेव्हा बँड स्क्वीज होतो त्यानंतर तुम्ही त्या मुवमेंटकडे लक्ष ठेवा, कशी मुवमेंट होते आणि त्याप्रमाणे त्या स्टॉकमध्ये तुम्ही एंट्री करू शकता. आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत. तुम्ही रिपीट मी त्याच गोष्टी सांगितल्यामुळे तुमच्या डोक्यात चांगलं ते शिरेल. अ, यातून आणखीन W आणि M वाली स्ट्रॅटर्जी बॉलिंजर बँडची आहे ती तुम्हाला मी पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सांगेन. पण तुम्हाला ओव्हरऑल सगळं कळालं असेल की मी आज तुम्हाला काय काय शिकवलं. त्यामुळे आज आठवणीने हा व्हिडिओ रिपीट बघा. एखाद्या चांगल्या स्टॉकमध्ये जसं रिलायन्स झालं, HDFC झालं, ITC झालं, ICICI बँक झालं, कोटक बँक झालं, जे निफ्टीचे निफ्टी 50 मध्ये टॉप 5 स्टॉक आहेत ना, त्यामध्ये तुम्ही बॉलिंजर बँडचा उपयोग करून बघा. खूप छान रिझल्ट आहेत. त्या स्टॉकमध्ये लिक्विडिटी पण छान असते. त्यामुळे तुम्हाला मुवमेंटचा फायदा पण होईल आणि त्याचं ऑब्झर्वेशन तुम्ही करा. सिंगल क्वांटिटीने ट्रेड करा, शिका, अनुभव घ्या आणि कमवा. मित्रांनो, माझा एफर्ट त्यासाठीच असतात की तुम्ही चांगलं शिकून घ्यावं. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि त्यानंतर तुम्ही ऑल व्हिडिओजला सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला हे असे व्हिडिओ वारंवार तुम्हाला मिळत जातील, नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्हाला जेव्हाही व्हिडिओ आवडतो तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये
फॅमिली ग्रुपमध्ये, फ्रेंड ग्रुपमध्ये, आणि मी तर तुम्हाला मागे पण सुचवलं आहे की तुम्ही तुमच्या मित्रांचा एक ट्रेडरचा ग्रुप बनवा आणि त्यामध्ये सगळे इनपुट्स टाकत जा. त्यामुळे एकमेकांना ज्ञान शेअर केल्यामुळे आपल्या ज्ञानाचं वर्धनच होतं किंवा आपल्या ज्ञानामध्ये क्वालिटी वाढते, स्टँडर्ड वाढतं. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की एकमेकांना शेअर करा. थँक यू. धन्यवाद.